सखी सावली काव्यांजली। काय तू प्लीज सॉरी नको बोलू। मी तुझ्याशी सगळं शेअर करावं अशी तुझी अपेक्षा असणारच, पण यावेळी मला माफ कर प्लीज। मी तुला काहीच सांगू शकणार नाही। असं काय करतेस अंजली? आपण जेव्हा बेस्ट फ्रेंड्स होतो आपण प्रत्येक गोष्ट शेअर करायचो ना सोबत। आता आपण बेस्ट फ्रेंड्सच्या पुढे आपण लाईफ पार्टनर्स आहोत अंजली। उलट आता आपण प्रत्येक गोष्ट अजून शेअर केली पाहिजे ना। आपल्या आयुष्यात आपल्या वाटेला जे काही येतं चांगलं वाईट त्या प्रत्येक गोष्टीला आपण एकत्र सामोरं जायचं ना। जे काही प्रॉब्लेम्स असतील त्याला आपण एकत्र मिळून फेस करायचं की नाही? मी जे काही बोलतोय तुला पटतंय का? हो प्रीतम, मला तुझं सगळं पटतंय। मला सांग, तुझा माझ्यावर विश्वास आहे? कोस आहे, स्वतःपेक्षा जास्त आहे। पण मी पुन्हा एकदा सांगतो, जे काही सकाळी बोललो त्यासाठी खरंच आय एम रिअली व्हेरी सॉरी। असं होऊच शकत नाही, माझा तुझ्यावर विश्वास नाही। थँक्यू। आणखी एक विचारू, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? काय प्रश्न आहे? अर्थात माझं प्रेम आहे तुझ्यावर, जीवापाड प्रेम आहे आणि कायम असेल। काहीही झालं, कितीही प्रॉब्लेम्स असले तरी बरेच तोवर तुझ्यावर प्रेम करणं सोडणार नाही। मग मी काही चुकीचं केलं नाहीये हे लक्षात घे। आणि मला नेमकं काय झालंय त्याबद्दल कधीच विचारू नकोस। मी तुझ्याशी खोटं बोलू शकणार नाही प्रीतम। नमस्कार, बोला। काय काका, आज कुठे पैसे उडवताय? गोवा की आणखी कुठे? हॅलो, काय नाही, एवढं वय झालं तरी नको नको ते नाद लावून घेतलेत ना स्वतःला। कोण बोलतोय? आणि ही काय पद्धत झाली बोलायची? हो, सॉरी सॉरी सॉरी, राग आला? काय ना काका, तुमचा पोरगा क्रेडिट कार्ड वापरून वाटेल तसे पैसे उधळतो। आम्हाला वाटलं तुम्ही पण तसेच। अच्छा, तुम्ही आहात ते? हा, मीच तो रिकव्हरी एजंट। आता यापुढे असंच होत राहणार। तुमच्या पोरानं क्रेडिट कार्डचं बिल वेळेत भरलं नाही, आता तुम्हालाही फोन येत राहणार, घरातील सगळ्यांना त्रास होणार। हे बघा, तुम्ही ते शांतपणे बोलू, शांतपणे बोलून समजावून झालंय काका। आता असे फोन करून सुद्धा तुमच्या पोराला जर पैसे भरायची अक्कल येत नसेल तर पुढच्या लेवलला जायला लागेल आम्हाला। तेव्हा काय करू ते सांगता येणार नाही। तेव्हा जे काय करू त्याची तयारी ठेवा म्हणजे झालं। ठेवा आता फोन। सगळं मॅनेज करणारी आदर्श सून आहेस ना तू काव्य। आता या इमेजचा कसा कचरा करतो मी ते बघच।